नमस्कार गाईज, आज आपण बनवणार आहोत ठेचा. त्यासाठी लागणारी लसूण, हिरवी मिरची आणि हे आपण सगळं आता साफ करून घेऊया. ठेचा मला खूप आवडतो. माझी आई बनवायची ठेचा, तो मला खूप आवडायचा आणि आता मी तीच रेसिपी बनवत आहे माझ्या आईची. हे साईडला मी एक पुलाव करणार आहे, त्याची तयारी आहे. त्यासाठी गाजर, कोबी, बीन्स आणि शिमला मिरची हे मी बारीक कापून घेतलेलं आहे. आता आपण ठेच्याची तयारी करूया. हे मी हिरवी मिरची, लसूण घेतले. आता मिरची साफ करूया. आपण मिरचीचे देठ काढून घेऊया. हे पहा, मिरची आता मी सगळे देठ काढून घेते. चांगले व्यवस्थित धुवून साफ करून देठ काढून घ्यायची आहेत मिरचीची. मला खूप आवडतो हा ठेचा, माझा फेवरेट आहे. ते शेंगदाणे घ्यायचे आहेत आपण, थोडे शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण आणि हिरव्या मिरच्या. आता मी खूप जास्त बनवते. हे मी तुम्हाला दाखवणार आहे आमची महाराष्ट्रीयन चपाती कशी बनवतात आणि ठेचा. तसं तर भाकरीबरोबर छान लागतो, पण आता आपल्याकडे भाकरीचं पीठ नाही आहे. चपाती बघा, आमची महाराष्ट्रीयन पद्धतीची चपाती कशी असते, ही अशी असते. मध्ये तेल लावायचं, थोडंसं पीठ टाकायचं, भुरभुरायचं आणि त्याची घडी करायची, म्हणजे पराठ्यासारखं असतं. पण आमची ती रोजची चपाती आहे. रोज डेली आम्ही अशीच चपाती बनवतो, ज्याला तुम्ही काही लोक पराठा पण बोलत असतात. पण महाराष्ट्रीयन चपाती ही अशी असते आणि खूप मोठी मोठी असते. कोणी छोटी पण करतात, पण चपाती ही अशी असते. मी तुम्हाला चपाती दाखवते. ही झाली आहे लाटून. मोठी आहे, आमच्या घरात मोठीच असते. खूप मोठी बनवतात आणि पातळ असते खूप. पण तेल लावून दोन्ही साईडनी घडी करून अगदी एकदम पराठ्यासारखं, आणि वरूनसुद्धा आता शेकताना पण तेल लावायचे. तेलातली चपाती असते आणि खूप छान लागते गरम गरम. तुम्ही कधी ट्राय करा. आमची महाराष्ट्रीयन चपाती आणि ठेचा, काहीच बोलूनच माझ्या तोंडाला पाणी येतं आहे. एवढं माझं फेवरेट आहे ठेचा आणि गरम गरम चपाती. ही पहा, मस्त छान टंप फुगणार ही आता, आणि खूप छान होते. मला खूप आवडते. ही आता शेकत आली, आपण चांगली शेकून घेऊया हिला. ते शेकून झाली की मग आपण ठेच्याची तयारी करूया. त्याच गरम तव्यावरती आपण मिरची व लसूण सगळं भाजून घेऊया. शेंगदाणे, हिरवी मिरची भाजून घेऊया. ते माझ्या चपात्या मी भरपूर बनवल्यात, माझ्या बनवून झाल्या त्या सगळी. लास्टवाली एक दाखवली कशा आमच्या महाराष्ट्रीयन चपाती कशी असते ते दाखवली बनवून. बघू शकता, माझं झालं आहे सगळं आता बनवून. आता आपण त्याच गरम तव्यावरती ठेच्याची तयारी करूया. सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेऊया आपण. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले की आपण मिरची त्याच्यावर टाकूया. मिरची पण थोडंसं तेल टाकून मिरचीसुद्धा भाजून घ्यायची. आता शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे तव्यावरती. शेंगदाणे भाजून झाले गाईज की आपण मग त्याच्या मिरची भाजून घेऊया. मिरची, लसूण, कोथिंबीर. शेंगदाणे मला कमी वाटले म्हणून मी थोडे अजून घेतले. खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा ठेचा. इतका मस्त लागतो ना गाईज, करताच म्हणजे तोंडाला पाणी आले. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. आता मी हे भाजते आहे. कच्चे नाही भाजायचे, चांगले भाजायचे शेंगदाणे. शेंगदाणे चिरलेले मोठा झाला. आता हे शेंगदाणे भाजून झालेत, आपण काढून घेऊया आणि मग तव्यावरती मिरची टाकूया. हिरवी मिरची आणि थोडंसं तेल
थोडंसं तेल टाकूया मिरची भाजण्यापुरतं, जास्त नाही टाकायचं आहे. तर माझ्याकडे थोड्या लाल झाल्या, हिरव्या पण मिरच्या होत्या आणि थोड्या लाल झालेल्या पण होत्या. मी सगळ्याच घेतल्या. ठेच्यामध्ये ह्या मिरच्या कशाही घेतल्या तरी चालतात, खूप छान लागतात. आता मिरची थोडीशी भाजून घेऊया. मी तेल टाकले, थोडी नाही म्हणजे चांगली भाजून घ्यायची आहे, नाहीतर खूप तिखट होईल आपला ठेचा. हलवून मिक्स करून खालीवर करून चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या, सगळीकडून एकदम ब्राऊन करून घ्यायच्या. कच्च्या नाही ठेवायच्या काही नाही, तुमचा ठेचा खूप तिखट होईल, तर तुम्ही खाऊ नाही शकणार तो. मिरची चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये, अगदी तडतड आवाज येऊपर्यंत चांगली भाजून घ्यायची मिरची. आणि मग त्यात घालायचं आहे लसूण. मिरची थोडी भाजून झाली की नंतर लसूण घालायचा आहे. लसूण आधीच नाही घालायचा, नाही तर काय होणार, लसूण जळून जाणार. लसूण कमीच शेकायचा आहे, म्हणजे तो खूप छान लागतो ठेच्यामध्ये. लसूण पूर्ण जास्त असा शेकायचा नाही आहे तव्यावरती, मग त्याची टेस्ट निघून जाते. थोडासा कच्चा असेल ना तर ठेच्यामध्ये लसूण खूप छान लागतो. लसणाची टेस्ट, लसणाचा चव ती इतकी छान लागते ना. आता कोथिंबीर त्यात घालूया आपण आणि हे सगळं ते परतून घेऊया तेलामध्ये. थोडासा लसूण परतला की मग झालं, मग काढून घेऊया आपण. आणि ह्याला गाईच कुटायचं आहे, म्हणजे खलबत्त्यामध्ये कसंही, पण मिक्सरमध्ये नाही करायचं आहे. ह्याची चव खलबत्त्यामध्ये कुटूनच छान येते. आमच्याकडे खलबत्ता बोलतात, तुम्ही काय बोलता मला सांगा कमेंटमध्ये. खलबत्ता किंवा वरवंटा पाटा हे पूर्वी असायचं. माझी आई वरवंटा पाट्यावरती करायची, किंवा पूर्वी ते वरवंटा पाटावरसुद्धा नाही, ग्लासमध्ये कुठलं किंवा तव्यातसुद्धा पेला घेऊन रेंगसलं तर तसं पण होतं. तव्यावरतीच त्याला दाबून हे करून घ्यायचा, तरी पण तो खूप छान टेस्ट लागतो. आता मी याच्यात मीठ घालते आहे. सगळं भाजून झालं, आता मी मीठ घालते आणि आपण कुटून घेणार आहोत. मी सुद्धा असं, माझी आई काहीतरी गडबडीत घाईमध्ये जुगाड करायची, मी तसंच करणार आहे. मी काही खलबत्त्यात वगैरे नाही, मी पण ग्लास आणि ह्याच्यातच घेऊन कुटून. आपला ठेचा रेडी आहे गाईज, एकदम खाण्यासाठी रेडी आहे. आता मी याच्यात गरम कडकडीत तेल टाकते आहे. तेल नक्की टाका गाईज, त्याने तिखटपणा कमी होतं आणि चवीला खूप छान होतं. ठेचा रेडी आहे खायला. बाय बाय गाईज.